तर आम्ही चौघ जण, मी, माझे मिस्टर आणि माझे आणखी एक आमचे फॅमिली फ्रेंड असे चौघ जण इथं वारणा स्टे हाऊसमध्ये आलेलो आहोत। आणि आता ह्याबद्दल सांगायचं झालं नेमका पावसाळा आहे, मध्ये आधी पावसाच्या सरी खूप येतात, सगळीकडे प्रचंड सुंदर वातावरण आहे। इथलं जेवण आणि त्यांचे आदरातिथ्य करण्याची पद्धत किंवा चहा वगैरे इतका सुंदर दिला त्यांनी, जी काही आमची डिमांड होती त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला तिथं पुरवलेलं आहे। तर त्यांचे खूप खूप आभार। खूप छान व्यवस्था आहे इथे। आणि प्रणव म्हणून जो होता आमच्याबरोबर आहे, आम्हाला जंगलामध्ये वगैरे जरा टूर मॅनेजर आमच्या जंगलामध्ये घेऊन गेला, तो आम्हाला कंटाळा आला पण त्याला नाही, त्याला काहीतरी काही ना काही आम्हाला नवीन नवीन दाखवायचंच होतं। त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी सापांचे भरपूर नमुने दाखवले, गवा दिसला, मोर तर भरपूर दिसले, त्यानंतर एक दोन पक्षी दाखवले त्याने, त्याच्यानंतर साप भरपूर बघितले रस्त्यावर वगैरे, आणि त्याची त्या प्राण्यांबद्दलची तळमळ, त्यांना जगवण्याबद्दलची तळमळ, त्याच्यानंतर जंगल सगळं जगवण्याबद्दलची तळमळ, हे खूपच बरं वाटलं आम्हाला की अशीही तरुण, आणि हा भरपूर शिकलेला वगैरे आहे पण तरी सुद्धा या क्षेत्रात त्याला काम करायचं आहे, हे ऐकून खूप बरं वाटलं। त्याच्यानंतर आज आम्हाला पुन्हा सकाळी तो जवळजवळ 30 किलोमीटरवर बोटिंगसाठी घेऊन गेला, तिथल्या एका धरणावर बोटिंगची आणि ती जंगल सफारी सारखीच होती, अतिशय सुंदर, आजूबाजूला घनदाट जंगल, भरपूर धबधबे बघायला मिळाले, तर ती सुद्धा अतिशय सुंदर राईड झाली। येताना जाताना वाटेत तर निसर्ग अप्रतिम आहे, भरपूर मोर माकडं बघायला मिळाले, नाचरा मोर, पिसारा फुलवलेला मोर बघायला मिळाला। तर खरंच सर्वांनी अवश्य एकदा भेट द्यावी असं हे ठिकाण आहे। तुम्ही सर्वांनी पुन्हा पुन्हा या ठिकाणी या, आम्ही परत एकदा हिवाळ्यामध्ये येणार आहोत। धन्यवाद। ओके मॅडम, तुम्ही सांगा जरा कसं वाटलं? आम्ही इथे चांदोलीमध्ये वारणा रेस्ट हाऊस इथे आम्ही राहिलो आणि तिथूनच आम्ही सगळं आमची टूर मॅनेज केली आमच्या प्रणव दादानी, आणि त्यांनी खरंच इतकं छान कोऑपरेशन केलं। आणि म्हणजे आम्ही दमलो तरी त्यांनी न दमता आम्हाला अगदी, नाही रात्रीचं मला तुम्हाला दाखवायचं आहे, हे इथे साप असतात, इथं असं असते, आणि एवढी बारीक नजर ठेवून त्यांनी आम्हाला सगळं तिथे जंगलामध्ये जेवढं दाखवता येईल मॅक्झिमम तेवढं दाखवलं। शिवाय ते कोणतं आपण आता गेलो तो कोणतं कांडवनचा हे केलो, बोटिंग केलं तिथे, आणि तो पण अनुभव अतिशय छान होता। मध्येच पाऊस आला, मध्ये ऊन पडलं, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान मजा आली। आणि चहा इथे जे वारणा रेस्ट हाऊस मध्ये त्यांनी आम्हाला इतकं अगत्याने आमचं स्वागत केलं, आल्याबरोबर आम्हाला चहा, गवती चहा घालून मस्त, आणि नाश्ता पण अतिशय सुरेख होता। जेवणामध्ये आम्ही जे फरमाईश केली त्या सगळ्या फरमाईश त्यांनी आमच्या पुरवल्या, आणि अतिशय स्वादिष्ट रुचकर जेवण दिलं, असं घरातच आहोत आपण आणि घरातल्या फॅमिली मेंबरला पण देतोय अशा पद्धतीने त्यांचं आगं स्वागत केलं, आणि आम्हाला खूप छान वाटलं। आम्ही पुन्हा पुन्हा नक्की येऊ आणि सगळ्यांनी ह्या स्थानाला नक्कीच भेट द्यावं